नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता विक्रांतला जे काही आता अद्वैतने ती चिठ्ठी लिहून कलाच्या घरी पाठवलेलं असतं, तर विक्रांत आता तेथे येतो. तेव्हा आता कला आतमध्ये बोलावते, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणते. तर विक्रांत म्हणतो की नको, आत्ता माझ्याकडे वेळ नाही. परंतु सर मात्र खूप चिडलेले आहेत, त्यांनी ही चिठ्ठी तुम्हाला द्यायला सांगितली, त्यामुळे आता ह्या चिठ्ठीवर तुम्ही उत्तर द्या. आणि ते उत्तर घेऊन मला त्यांनी लगेच ऑफिसला बोलावलेलं आहे. तेव्हा आता कला ती चिठ्ठी वाचते. चिठ्ठी वाचता वाचता ती मनात म्हणते की ऑर्डर सोडणे हा अद्वैत चांदेकरचा आवडता छंद आहे. एकदा मी याला सांगितले की बायको म्हणून जोपर्यंत तुम्हाला हक्काने आणि मानाने घरामध्ये घेत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही, याला स्पष्ट सांगितले. तरी सुद्धा हा लोकांच्या सोबत इकडे चिठ्ठ्या कशाला पाठवत असेल म्हणून कलाला राग येतो. तेव्हा कला आता विक्रांतला काही म्हणत नाही आणि म्हणते की हो, मी तुम्हाला तुमच्या चिठ्ठीचं उत्तर देते. आणि ती आता खाली बसते आणि विचार सुद्धा करते की नवीन तरी कशाला कागद घ्यायचा, याच कागदावर रिटर्न मी आता त्याचं उत्तर लिहून देते. आणि कला लगेच आता त्याच चिठ्ठीवर असं लिहून देते की येत नाही जा कला खरे. आणि ती घाईने ती चिठ्ठी परत आता त्या विक्रांतकडे देते. आणि विक्रांत, हे बघ, या चिठ्ठीवर मी माझं उत्तर लिहिलेलं आहे, तू तुझ्या सरांना नेऊन दे. तेव्हा आता विक्रांत म्हणतो हो, मी सरांना याचं उत्तर देतो. आणि कलाला तो थँक्यू बोलून तेथून जायला निघतो. तेव्हा आता विक्रांत निघून गेल्यानंतर कला मात्र मनात म्हणते की हे बघ चांदेकर, तू कितीही काही प्रयत्न कर, कितीही ठरव, तरी सुद्धा ऑफिसमध्ये किंवा चांदेकरांच्या घरामध्ये जेव्हा तुम्हाला मानाने न्यायला येशील स्वतःच्या मनाने, तेव्हाच मी त्या घरामध्ये पाऊल ठेवेल आणि ऑफिसमध्ये सुद्धा. तोपर्यंत मी कुठेही नाही येणार. त्यानंतर आता कलाची काहीतरी काम व्यवस्थित आवरावसावर सुरू असते. तेव्हा संगीता आता कलामागे ओरडते की कला, अगं तू काय करतेस हे? मी तुला सांगितलं की सर्व काम करण्यासाठी, मग तरीसुद्धा तू ह्या कामात का लक्ष घालतेस बरं? अगं घरातील सगळे काही काम मी करत असते. मी तुला किती वेळेस सांगितलं की जावई बापू तिकडे तुझी वाट बघतात आणि तू ऑफिसमध्ये जा म्हणून, परंतु ऐकायची तर ही कला नावाची. आणि परत ती कला कला असा आवाज देते, तर कला मात्र मुद्दाम संगीताकडे लक्ष देत नसते. ती कला आतमध्ये जाते. संगीता आता पुन्हा कलावर जोरात ओरडते की अगं तुला जावई बापूंनी ऑफिसमध्ये बोलावलं आणि त्यासाठी घरी माणसंसुद्धा पाठवली होती तुला बोलवण्यासाठी. अगं जावई बापूंनी तुला ऑफिसमध्ये बोलावलं, मग तू जा ना त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये काम कर. आता कलाला सुद्धा संगीताचा राग येतो. तर कला स्पष्ट शब्दात संगीताला म्हणते की आई, हे पग, स्वतःच्या जावईची बाजू घेण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हे पग, त्याला स्वतः म्हणजे घ्यायला यायचं होतं तर त्याने स्वतःच यायचं, कशाला दुसऱ्यांच्या हातून तो चिठ्ठ्या पाठवतो. संगीता आता कलाला म्हणते की बाळा तू ऐकून घे, शांत हो. तर कला म्हणते की आई, अगं जाऊन दे ना, तो विषय सोड. आता मला अजून काही काम असेल तर ते काम तू करायला सांग, कारण काम जर नसेल तर खरंच मला खूप बोर होतंय. तेव्हा आता संगीता म्हणते की हो ना, एक काम आहे ऑफिसात जाण्याचं. तेव्हा आता कला म्हणते की आई, अगं बास कर. तर लगेच आज संगीता म्हणते की काय बास बास, अगं जा ना, जावई बापू तुला इतक्या प्रेमाने बोलावतात. आणि तेवढ्यात काजल आत येते. काजल एका मॅडमला घेऊन येते आणि म्हणते की हे पग, ही मॅडम कोण आहे? तर त्या तुला भेटायला आल्यात. तेव्हा आता ती मॅडम आता आतमध्ये येते. तर कला तेथे येते. कला तिची ओळख करून देते. आपण कोण असं विचारते. तेव्हा आता ती मॅडम म्हणते की अहो तुमच्याकडे एक काम होतं, मी येऊ का आतमध्ये? तेव्हा कला म्हणते की हो या ना. तेव्हा मात्र आता ती मुलगी आहे तर ती ओळख करून देते की नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही एक उत्तम मूर्ती घडवतात हे मला कळले, म्हणून मी इकडे आले. म्हणून मला अक्षय तृतीया निमित्त एक लक्ष्मीची मूर्ती बनवून हवी आहे. तेव्हा आता कला ते ऐकून खुश होते. कला म्हणते की हो मिळेल, परंतु अक्षय तृतीया तर उद्याच आहे, एवढ्या कमी वेळात. तेव्हा आता संगीता कलाला म्हणते की संगीता म्हणते की कला, अगं आपली मागची ते जागा आहे ना, तिथे एक दोन मूर्त्या असे शिल्लक आहेत, तू त्यांना त्या मूर्त्या दाखव. तेव्हा कला म्हणते की हो आई. आणि त्या साक्षीला म्हणते की मॅडम तुम्ही माझ्यासोबत येताल ना, मागची एक खोली आहे तर तेथे काही मूर्त्या असे शिल्लक आहेत, चला मी तुम्हाला दाखवते. तर ती साक्षी खुश होते. आणि कला आता साक्षीला त्या रूम मध्ये घेऊन जात असते. तेवढ्यात कला आता आईला सांगते की तू रॉकेटला पाठवून घे, मी तोपर्यंत रॉकेटला आवाज देते. आणि रॉकेट करत ती आता साक्षीला त्या रूम मध्ये घेऊन जाते. तेव्हा त्या खोलीमध्ये आता अंधार असतो. तर कला साक्षीला त्या अंधाऱ्या खोलीमध्ये घेऊन येते. आतमध्ये यावो मॅडम. रॉकेट सुद्धा आता त्यांच्या सोबत येतो. तेव्हा आता साक्षी प्रत्येक ठिकाणी ती मूर्ती बघते. आता मूर्त्या इतक्या छान तयार करून ठेवलेल्या असतात. तेव्हा आता साक्षी त्या मूर्त्या बघून इतकी खुश होते आणि म्हणते की खरंच, अरे वा, येथील प्रत्येक मूर्ती इतकी सुंदर आहे, तर त्यातील नक्की मी कोणती मूर्ती निवडू असं मला झाले. आणि खरंच मला काही कळत नाही की कोणती मूर्ती
मी घेऊ शकते. तेव्हा आता कला साक्षीला विचारते की तुम्ही अक्षय तृतीया निमित्त मूर्ती घेतात ना, मग कमळात बसलेली तुम्ही लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकतात. तेव्हा आता साक्षीचं त्या मूर्तीकडे लक्ष जाते. साक्षी आता अगदी तोंड भरून त्या मूर्तीचं कौतुक करते की खरंच अरे वा, ती मूर्ती खरंच किती सुबक आणि सुंदर आहे आणि अगदी अशीच मूर्ती मला लागत होती, ती तशीच माझ्या डोक्यामध्ये सुद्धा होती. आणि ही मूर्ती लगेच पॅक करा, त्याचे काय चार्जेस होतील लगेच मला सांगा. तेव्हा आता रॉकेट आणि कला खूपच खुश होता. आणि हे बघा, ऍक्च्युली मला येथून एका कामासाठी असंच बाहेर जावे लागते, त्यामुळे तुम्ही माझी एक मदत करताल का असं ती कलाला विचार. मी माझ्या घरचा पत्ता तुम्हाला देते, मग तेथे तुम्ही ही मूर्ती पोहोचू शकता. तेव्हा आता कला तर विचारत पडते, परंतु रॉकेट लगेच तयार होतो. रॉकेट आहे ना, मग कशाला विचार करतात आणि चल मी ही मूर्ती घरी पोहोच करतो असं रॉकेट आता त्या साक्षीला सांगतो. तेव्हा कला खुशून म्हणते की हो, हा रॉकेट आहे तो नक्की तुमच्या घरी ती मूर्ती पोहोच करेल. तेव्हा आता ती मुलगी खुश होते म्हणजे साक्षी, आणि थँक्यू सो मच असं बोलून ती कलाला विचारते की तुम्ही करा आणि केळी यांचे मडके सुद्धा बनवतात का. तेव्हा कला खुशून म्हणते की हो बनवतो, आणि आता सुद्धा काही मडकी शिल्लक आहे, दाखवू का तुम्हाला. तेव्हा आता कला त्या मडके दाखवायला सांगते, परंतु आता साक्षी म्हणते की हे बघा, ही जी बनवलेली मडकी आहे तर ती नको, तुम्ही ताजी जी काही मडकी आहे तर ती बनवू शकताल का, कारण जरा जास्तीची हवी आहे. तर कला म्हणते की हो बनवू शकतो मॅडम, फक्त तुम्ही तुमचा आकडा सांगा आणि तुमच्या याच घरच्या पत्त्यावर पाठवायचा आहे का असं विचार. तेव्हा आता साक्षी म्हणते की नाही हो, मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एका व्यक्तीला देते, मग ती व्यक्ती तुम्हाला डायरेक्ट कॉल करते. आणि हे बघा, पार्टी थोडी मोठी आहे त्यामुळे काम सुद्धा नीट व्यवस्थित करून घ्या. तेव्हा कला म्हणते की हो नक्की मॅम, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा साक्षी म्हणते की चला आता मला उशीर होतोय, मी निघते आता. तेव्हा कला म्हणते की बरं थँक्यू मॅम. तेव्हा आता साक्षी जेव्हा तेथून निघून जाते तर कला खुशून रॉकेटला म्हणते की अरे रॉकेट ऐक ना, खरंच ह्या साक्षी मॅडमशी बोलून काहीतरी एक वेगळाच आनंद मिळाला, वेगळंच काहीतरी असं वाटतं. तेव्हा आता रॉकेट विचारतो की कलाताई, अगं वेगळं असं काय वाटायचं बरं. अगं तायडे, तू फेमस आहे, अख्खं कोल्हापूर तुला मूर्ती बनवण्याच्या या कामात ओळखतं, आणि तोपर्यंत आता हे बघ, ती मूर्ती मी पॅक करतो आणि ती नेऊन देतो, तोपर्यंत तुम्हाला पत्ता दे. तर कला म्हणते की हो हो मी तुला पत्ता तर देतेच, परंतु आपल्याला मात्र आता माठ आणि केळी, ती करा केळी आहे तर ती बनवायची आहे, मी तोपर्यंत आईला भेटूनच येते. तर रॉकेट म्हणतो की बरं बरं, आणि धावतच संगीता आणि काजल यांच्याकडे रूम मध्ये परत येते. आणि कला खुशून आता संगीताला विचारते की आई, अगं तुला काही वेगळं वाटलं का त्यांच्याबद्दल. तेव्हा आता कला म्हणते की हो वाटलं ना, म्हणजे हे बघ अगं, मी त्यांना इतकं लिंबू सरबत घेण्याचा आग्रह केला पण त्यांनी तर घेतले नाही. तर कला आणि काजलला खूप हसायला येतं, आपल्या घरी त्या पहिल्यांदा आल्या होत्या म्हणून मी त्यांना विचारले. तेव्हा आता कला म्हणते की आई, अगं तसे नाही, अगं आई मी तुला हे विचारते की त्या तुला वेगळ्या नाही वाटल्या का. तेव्हा आता संगीता म्हणते की हो ना, चांगली वाटली खरंच ती बाई, म्हणजे हे बघ तिच्या येण्याने घर आपलं कसं असं प्रसन्न वाटलं बरं. आणि हे बघ कला, मला उगाच अशी जाणीव व्हायला लागली, तिच्या येण्याने काहीतरी असं चांगलं घडणार आहे असं काहीतरी वाटते. तर कला म्हणते की हो आई, मला सुद्धा तेच वाटते, अगदी तसंच वाटतं की काहीतरी नक्की आपल्या घरामध्ये चांगलं घडणार आहे याची चाहूल मला मिळाली, खरंच मला तशीच चाहूल वाटते, आणि जर काही चांगलं घडायचं असेल तर नक्की घडून दे. म्हणून संगीता लगेच आंबाबाईला हात जोडते. तेव्हा आता कला खुशून म्हणते की आई, अगं मला आता देवासमोर साखर ठेवावीशी वाटते. तर संगीता म्हणते की हो हो. म्हणून संगीता खुशून लगेच आता वाटीभर साखर घेते आणि कलाच्या हातात देते. तेव्हा आता कला वाटी भरून ती साखर घेऊन आता आपल्या देवघरात जायलाच निघते. तेव्हा तिच्या मोबाईलवर एक कॉल येतो. कला आता कॉल उचलते आणि हॅलो असं म्हणते, आणि मी कला बोलते असं जेव्हा ती म्हणते, आता कलाला लगेच 100 मडक्यांची ऑर्डर येते. कला म्हणते की हो हो मिळतील मिळतील उद्या लगेच. तेव्हा आता ॲडव्हान्स बद्दल जेव्हा विचारले जाते तर कला म्हणते की अहो पैशांचं काय, आता तुम्ही 50% देऊ शकतात आणि 50% मात्र काम झाल्यानंतर देऊ शकतात. आणि हे बघा, सगळी काही रक्कम तुम्ही काम झाल्यानंतर जरी दिली ना तरी सुद्धा मला चालणार आहे. आणि हे बघा, मी तुम्हाला उद्याच्या उद्या लगेच मडके देते. तेव्हा आता कलाला इतकी मोठी ऑर्डर आलेली आहे ते बघून आता खूप असा आनंद होतो. कला इतकी खुश होते आणि खुश होऊनच ती आता संगीता आणि काजल या दोघींना सांगते की आई, अगं बघ ना, ती मुलगी आल्यापासून आपल्याला इतकी मोठी मडकी बनवण्याची ऑर्डर मिळालेली आहे. कलाचा जो काही आता आनंद आहे तर तो असा द्विगुणित होतो. इतकी कला आता आपली खुश होते. आई बघ ना, अगं ती मुलगी आली आणि जे काही त्या म्हणाल्या होत्या अगदी तसेच झाले. खरंच आई, अगं खूप चांगली गोष्ट घडली ना गं. म्हणून कला खुश होते आणि
आणि अंबाबाईला म्हणते की अंबाबाई हे बघ, जर अजून काही चांगलं घडणार असेल आणि हीच जर सुरुवात असेल तर त्याचा मार्ग जो काही आहे तर तो लवकरात लवकर दिसून दे। तेव्हा आता कला, काजल आणि रॉकेट अगदी जोमाने मडकी तयार करायला घेतात। करा आणि केळीचे मडकं ते तयार करतात। तेव्हा आता काजल खुशून म्हणते की तायडे, खरंच हे काम करायला ना मला खरंच खूप मजा येते। तेव्हा आता कला मडकी तयार करता करता म्हणते की हो, आता आपण एकत्र काम करतोय असं म्हटल्यानंतर आता ते काम सुद्धा अगदी बरोबर होतं। तेव्हा आता काजल म्हणते की नाही, आपण म्हणजे मी। तेव्हा आता कला म्हणते गुंड्या आणि तिची ती गुंड भाषा आणि असून दे असं म्हणून कला पुन्हा कोशून म्हणते की खरंच इतक्या दिवसातून असं एकत्र काम करायला खरंच रॉकेट खूप छान वाटतं। रॉकेट म्हणतो की हो ना कलाताई, आणि बघ ना तायडे, अगं त्या आनंदात काम सुद्धा किती पटापट होतात। आणि तेवढ्यात आता तेथे एक असा पिओन येतो आणि तो म्हणतो की कला, खरे तुम्हीच ना, आमच्या साहेबांनी मडक्यांची जी ऑर्डर दिली होती तर ती तुम्हालाच दिली का असं विचारतो। तेव्हा आता कला म्हणते की हो हो मलाच। तेव्हा लगेच आता तो कलाच्या हातात चेक देतो। कला कापडाने आपले हात पुसते आणि घाईने तो चेक हातात घेते आणि तेव्हा आता ते सर्व काही चेक वाचल्यानंतर कला ही अगदी खुश होते। तर तो माणूस म्हणत असतो की हे बघा, आमच्या साहेबांनी चेक आणि ॲडव्हान्स रक्कम वगैरे सगळं काही वाढून दिले बरं का। तेव्हा कला आता तो चेक पाहते आणि म्हणते की एवढी रक्कम, आणि काजल आणि कलाला आनंद होतो। तेव्हा आता तो माणूस म्हणतो की चला आता मी निघतोय। तेव्हा कला म्हणते की आहो थांबा ना, चहा तरी वगैरे घेऊन जा। तेव्हा आता तो म्हणतो की नाही नको, आता मी येतोय। आणि तो माणूस खुशून तिथून जेव्हा निघून जातो तर कला त्या चेककडे बघत असते आणि तो चेक बघून कलाला खूप आनंद होतो। तेव्हा रॉकेट लगेच म्हणतो की तायडे एक नंबरवर का खुश। तेव्हा काजल म्हणते की हो हो, अरे आपली तायडी आहेच एकदम अशी रॉक स्टार्ट, आणि थांब मी लगेच खरेबाईंना सांगून येते। म्हणून काजल अगदी खुशून धावतच आई आई करत जा। तेव्हा आता लगेच कला विचार करते, त्या चेककडे बघत असते आणि हे कसले संकेत आहे असं विचार करते। तेव्हा आता जेव्हा कलाला जे संगीताने सांगितलेलं असतं की हे बघ, जावई बापूने आपलं घर वाचवलं, म्हणजे त्यांनी फक्त विकत नाही घेतलं तर त्या संकटातून आपल्या घराला बाहेर काढले। हे जेव्हा कर्जाच्या वेळी संगीता आणि त्यांचं घर हे गहाण ठेवून आता ती बँक घेऊन जाणार असते आणि त्याचा लिलाव होणार असतो, तेव्हा अद्वैतने ते घर येऊन वाचवलेलं असतं, स्वतः विकत घेतलेलं असतं। या क्षणाची आता कलाला आठवण होते। मग कलाच्या लक्षात येते की आता मात्र जे काही आपण कर्ज अद्वैतकडून घेतलेलं आहे तर ते कर्ज मात्र लवकरात लवकर आता या पैशातून मला फेडायला सुरुवात करावी लागेल असं आता कला ठरवते। देवी अंबाबाईच्या कृपेने आता कलाला एक खूप मोठी अशी मडक्यांची ऑर्डर भेटते आणि कला त्यातून कर्ज फेडवायचं आता असं अद्वैतचं ठरवते। त्यानंतर अद्वैत रूममध्ये असतो आणि तो सारखा आता कलाचाच विचार करत असतो आणि हिला अति आगाऊपणाची ब्रँड म्हणून अगदी प्रसिद्ध केलं पाहिजे। मी कोण आहे तर मी ग्रेट अद्वैत चांदेकर आहे। एवढ्या लोकांना मी आजपर्यंत सरळ केलं, परंतु ही मात्र आहे तशीच आहे। मागच्या वर्षी देवीच्या उत्सवात ती माझ्या गाडीच्या समोर धडकली होती, तेव्हा जो काही आगाऊपणा तिच्या अंगात होता तर तो आगाऊपणा आज सुद्धा तसाच तिच्याकडे आहे। माझ्या बरोबर इतक्या दिवस राहिली तरी सुद्धा ही सुधारली नाही म्हणजे। म्हणून अद्वैत आता कलाच्या गादीकडे बघत असतो आणि त्याला सारखी कलाचीच आठवण होत होते। अद्वैत उठून बसतो, परंतु त्याला त्या गादीकडे लक्ष गेल्यानंतर आता सारखी कलाची जी काही बडबड आहे तर ती त्याच्या कानात घुमत असते। सारखा कलाचा आवाज त्याच्या कानामध्ये अगदी त्याला त्रास देत असतो। म्हणून तो उठतो, पाणी घेतो आणि गोळ्या घेतो, परंतु तरी सुद्धा त्याची उलघाल होतच असते, त्याला काही झोप येत नसते। सारखी त्याला कलाची आठवण येत असते आणि इकडे कला सुद्धा आता सर्व काही कामाची तयारी करून आता एकटी बसलेली असते आणि ती विचार करते की चांदेकरला काही झाले तरी आता हे सगळे पैसे एकत्र करून त्याचे सगळे काही पैसे देऊन टाकायचे, काही झाले तरी त्याचे पैसे परत द्यायचे। म्हणून संगीताचं जे बोलणं आहे तर तिला ते परत आठवत असतं। सारखी सारखी तिला आता कलाला त्या बोलण्याची आठवण होत असते। तेव्हा आता जेव्हा कला ही त्याला सॉरी म्हणलेली असते की सॉरी चांदेकर, जेव्हा त्याने ते घर वाचवलेलं असतं आणि कलाच्या समोर ते आलेले असते तेव्हा ती अगदी अद्वैतच्या कानामध्ये जोरात ओरडून म्हणलेली असते की सॉरी चांदेकर। अद्वैत तिला म्हणलेलं असतो इतक्या जोराने। तेव्हा आता कलाला हसू येते। कला म्हणते की चांदोबा चांदोबा भागलास का चांदोबा, आणि पुन्हा आता तिला एक क्षण हसवतो, परंतु एक क्षण तिला असा आठवतो जेव्हा आता डिव्होर्स पेपरच्या वेळेस जे काही अद्वैत म्हटलेलं असतो की मी खूप मोठी चूक केली, मी त्याच वेळेस त्या पेपर्सवर सह्या करायला हव्या होत्या, हे क्षणाची तिला आता आठवण होते। तेव्हा मात्र आता कला लगेच नाराज होते आणि उठून ती बाहेर येते। तर अद्वैत सुद्धा इकडे त्याला सुद्धा झोप लागत नसते, तो सुद्धा उठतो आणि बाहेर येतो। तो गाडीजवळ येऊन उभा राहतो, त्याला कलाची आठवण येत असते आणि जेव्हा आबा
कलाला म्हटलेले असतात की कला अगं तू घरी ये, तेव्हा आता कला म्हटलेली असते की हे बघा आबा, जोपर्यंत तुम्हाला मानाने घरात घ्यायला घेत नाही आणि मानाने हक्काने तुम्हाला नेत नाही तोपर्यंत मी त्या घरात नाही येणार. आता जेव्हा अद्वैत तिला आणायला गेलेला असतो ते क्षण आता अद्वैतला आठवतात. तेव्हा आता कलाला सुद्धा त्याची आठवण येते. तर कला आता देवी आईच्या मंदिरात येते, देवी आईच्या अंबाबाईला हात जोडते आणि म्हणते की हे बघ अंबाबाई, असं म्हणतात की तुझी प्रदक्षिणा जर पूर्ण केली तर तू इच्छा पूर्ण करते, मग अंबाबाई तू सुद्धा माझी इच्छा पूर्ण कर. म्हणून कला आता देवी आईला प्रदक्षिणा घालत असते आणि अद्वैत सुद्धा आता त्याच देवी आईच्या मंदिरात आपली गाडी घेऊन येतो आणि कला तेथेच प्रदक्षिणा पूर्ण घालत असते. तेव्हा आता कलाच्या प्रदक्षिणा सुरू असतात आणि अद्वैत आता तेथे गाडीच्या खाली उतरतो आणि त्याच मंदिरात येतो आणि तो सुद्धा आता देवी आईला हात जोडतो आणि देवीला हात जोडून प्रदक्षिणा पूर्ण करत असतो. तेव्हा मात्र आता कला तिच्या प्रदक्षिणा पूर्ण करून देवीला हात जोडते आणि तेवढ्या तेथील लाईट जाते. अद्वैत सुद्धा प्रदक्षिणाच घालत असतो. तेव्हा आता लाईट गेल्यानंतर कला म्हणते की अरे बापरे, आणि ती घाबरते. तर अद्वैत तिचा आवाज ऐकतो आणि म्हणतो की कोण आहे. तर कला सुद्धा म्हणते की कोण आहे आणि काय हो तुम्हाला काय पाहिजे असं विचारते की मी तुम्हाला ओळखते का. तेव्हा आता अद्वैत देवीला हात जोडतो आणि म्हणतो की नाही, मी एक अनोळखी. तेव्हा आता अद्वैतचा आवाज ऐकून कला म्हणते की चांदेकर, आणि परत म्हणते की नाही नाही, शक्यच नाही, तो कशाला इकडे येईल, एवढ्या रात्री तो अंबाबाईच्या देवळात कशाला येईल बरं. आणि देवीला हात जोडत म्हणते की सारख्या आवाजाची तर या जगात खूप काही माणसं सुद्धा आहेत. म्हणून कला आता देवीला प्रदक्षिणा पूर्ण करता करता आता मोठ्याने विचारते की चांदेकर, अरे तू आहेस का, सांग ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नक्की खरेच आहे. कला पुन्हा आवाज देऊन ओरडते की अरे तू आहेस का चांदेकर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नक्की हा खरेचाच आवाज आहे. पण आता परत एकदा विचार करतो की सारखा सारखा आता तिचाच आवाज का ऐकू येत असेल मला. म्हणून तो कानामध्ये बोट घालतो आणि म्हणतो की खरंच हे सर्व काय सुरू असेल, काय चालले असेल. अगोदर ती माझ्या डोक्यावर नाचत होती आणि आता मात्र ती इथे नाही तरी सुद्धा बरोबर माझ्या डोक्यामध्ये घुसते. सारखे मला तिचेच आवाज ऐकू येतात. पण असं कसं सगळीकडेच मला खरे तिचा आवाज ऐकू येत असेल, असं का होत असेल. आणि सारखा आवाज असणारी माणसं सुद्धा या जगामध्ये असतात. आणि तेवढ्यात कला आता जोरात ओरडते की अरे बोल ना. तेव्हा अद्वैत तो आवाज ऐकतो आणि म्हणतो की हो नक्की ही 100% खरेच असणार आणि नक्की खरेच आहे. म्हणून तो खरेला आवाज देतो की खरे. तेव्हा कला म्हणते की हो मी खरेच आहे. म्हणून कला आता पुन्हा आवाज देते की अरे बोल ना. तर अद्वैत आता देवी आईची प्रदक्षिणा पूर्ण करत करत पुढे येतो आणि पुन्हा डोक्याला हात लावून तो आता जोरात ओरडतो की तू येथे काय करतेस. तेव्हा कला म्हणते की हे बघ मी नेहमी येथे येते, अंबाबाईचं हे मंदिर आहे आणि काय रे चांदेकर, परंतु तुला मात्र मी येथे कधीही बघितलेलं नाही, मग तू इथे आज काय करतो असे विचारते. तर कला आता अद्वैत जोरात ओरडून म्हणतो की अंबाबाईच्या मंदिरात कुणी पण केव्हा पण येऊ शकतो, त्यामुळे मी सुद्धा असंच आलेलो आहोत, परंतु तू येथे आलीच कशी, ते पण इतक्या रात्री. तेव्हा आता कला हात जोडत म्हणते की हो तू सुद्धा रात्रीच आलेला आहे आणि काय रे मी रात्री येईन किंवा सकाळी येईन, तुला नेमकं काय करायचं आहे आणि काय रे मी येथे येणार म्हणून तू इथे आलेला आहे का असं ती विचारते. तेव्हा कला आता जोरात ओरडून म्हणते की लक्षात ठेव तुझा तू आलेला आहे आणि माझा मी. तेव्हा आता अद्वैत देवीला हात जोडतो आणि म्हणतो की हो बरोबरच आहे ना, तुझा तू आणि माझा मी. आणि परत तो देवीची प्रदक्षिणा पूर्ण करायला घेतो. तेव्हा आता कला देवीला हात जोडून प्रदक्षिणा पूर्ण करत म्हणत असते की देवीच्या गाभाऱ्यात सकाळी ये किंवा संध्याकाळी ये, कायम आशेचा किरण दिसत असतो. तेव्हा कला म्हणते की हे बघ जेव्हा जेव्हा माझं मन अस्थिर असतं तेव्हा तेव्हा मी येथे येत असते आणि येथे आल्यानंतर मला तेव्हा तेव्हा उत्तर मिळाल्यासारखं वाटत असतं आणि अचानक काहीतरी वेगळं असं वाटतं. ही जागाच इतकी अद्भुत आहे. तर आता कलाचं हे बोलणं ऐकून अद्वैत म्हणतो की अगं किती बडबड करशील. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ एकतर तू माझ्या मागे मागे आलास आणि वरून मलाच बडबड करतोय असं म्हणतो. हे बघ माझ्या मागे CCTV सारखं अगदी ओरडू नकोस. आणि तेवढ्यात कलाच्या पायाला कसला तरी धक्का लागतो. ती जोरात आई ग असं ओरडते आणि तिच्या पायाला थोडंसं काहीतरी लागते. ती आई ग ओरडते. अद्वैत विचारतो की काय झाले. तर कला म्हणते की तुला काय करायचं. तेव्हा आता अद्वैतला सुद्धा त्याचाच धक्का लागतो. तो सुद्धा जोरात आई ग असं ओरडतो. तेव्हा आता कला जोरात ओरडते की कळलं का तुला काय लागले ते. आता अद्वैत म्हणतो की हो हो कळले. आणि काय ग इतकं जोरात ओरडते की CCTV, माझं वाक्य तू कशाला चोरतेस. मी सुद्धा तुला हेच म्हणू शकतो की माझ्या मागे तू CCTV का लावलास म्हणून त्याच्याच पायाला त्रास होत असतो. तो आई ग असं ओरडत आता परत म्हणतो की बायका अशा का असतात, त्यांना पुरुषांचं फक्त डोकं खाता येतं, स्वतःचं डोकं तर वापरता येत नाही आणि ही खरे सुद्धा त्यातील एकच आहे. म्हणून तो अगदी असं करता करता देवी आईच्या प्रदक्षिणा पूर्ण करता करता कलाजवळ येऊन उभा राहतो.
कलाने देवीला हात जोडलेले असतात आणि अद्वैतने सुद्धा देवीला अगदी हात जोडलेले असतात। दोघेही आता डोळे झाकून देवीला नमस्कार करतात, ते पण एकमेकांच्या शेजारी उभे राहून। बरोबर आता दोघेही देवीचं दर्शन घेतात आणि आता पाया पडायला खाली वागतात, तोच लगेच तेथे लाईट येते। तेव्हा आता कला डोळे उघडते आणि लाईट आली असं म्हणते तर अद्वैत म्हणतो की बरं झालं। आणि जेव्हा एकमेकांकडे बघतात तर एकमेकांना समोर पाहून त्यांना आता धक्का बसतो। तेव्हा आता कला त्याच्याकडे रागाने बघते आणि आगाऊ असं म्हणते, तर अद्वैत सुद्धा तिला रागाने अति आगाऊ असं म्हणते। तेव्हा दोघे आता जोडीने देवी आईचे दर्शन घेतात आणि जे काही तेथे गणपती बाप्पांचं एक छोटीशी मूर्ती असते, तर त्या मूर्तीवर जे काही फुलं असतात तर त्यातील एक फुल मात्र आता कलाच्या ओंजळीत पडते। तेव्हा आता अद्वैत एकसारखा चमत्कार झाल्यासारखा तिच्याकडे बघत असतो आणि कला सुद्धा। तेव्हा आता कला खुश होते आणि अद्वैतला म्हणते की आपल्या दोघांची प्रदर्शना पूर्ण झाली। तेव्हा अद्वैत म्हणते आपली प्रदर्शना एकत्र नाही तर वेगळी वेगळी। कला म्हणते की हो बरोबर आहे, वेगळीच झाली आणि मनात रागाने म्हणते की प्रदर्शना पूर्ण झाली आणि नको ती व्यक्ती समोर आली। तेव्हा अद्वैत आता कलाला म्हणतो की काय ग, कशाला तू माझ्या मागे कटकट करत राहतेस। तेव्हा आता कला सुद्धा म्हणते की चांदेकर अरे ऐक ना, मी ते शांतता शोधायला आले होते, त्यामुळे तू सुद्धा आता उगाच काहीतरी असं उकरून काढू नकोस आणि माझ्या मागे कटकट सुरू करू नकोस, मी तुला एकदाच सांगून ठेवते। तेव्हा आता अद्वैत सुद्धा रागवतो। अद्वैत सुद्धा आता म्हणतो की मग मी येथे कशाला आलो बरं, लपाछपी खेळायला आलो का। तेवढ्यात आता मागे जेव्हा अद्वैत वळून बघतो तर एक माणूस देवी आईचं दर्शन घेत असतो। अद्वैत परत स्वतःला शांत करतो आणि तो माणूस थोडासा बाजूला गेल्यानंतर तो अद्वैत कलाला पुन्हा म्हणतो मी येथे कशाला आलो, लपाछपी खेळायला आलो का, मी सुद्धा येथे शांतता शोधायला आलो होतो आणि खरे अगं तू गप्प बस, तू खरंच खूप मला त्रास देते। तेव्हा आता कला चिडते, कला म्हणते की काही पण बोलतोस, अरे मी तुला काय करतेस, तू माझ्यावर का आरोप करतो। तेव्हा आता अद्वैत तिच्याकडे बघत असतो आणि मनात म्हणतो की आता हिला कसं सांगू की हिचे मला भास होतात, तर हिचे आवाज सुद्धा मला ऐकू येतात, स्वतः मात्र समोर येते आणि जर हिला काही म्हटलं तर ही म्हणते की मी ती नाहीच। तेव्हा आता कला ही त्याच्याकडे बघते आणि अद्वैतला म्हणते की मी तुला काहीतरी विचारते। तेव्हा अद्वैत आता कलासमोर हात जोडतो की खरे तू आता तरी गप्प बस, एकतर आता काही बोलू नकोस, मी तुझ्यासाठीच हे सर्व केले आणि तू काय केलं, तू तर घर सोडून निघून गेलीस। तेव्हा आता कला म्हणते काय तू नेमकं काय म्हणतोस की एवढं सगळं काही करून सुद्धा, म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं। तेव्हा आता अद्वैत पूर्ण वैतागून म्हणतो की खरे हे बघ ऐकून घे, तुझ्या आई आणि वडिलांचा जेव्हा अपमान होत होता तेव्हा मी अगदी तुझ्या त्यांच्या पाठीशी उभा राहिलो होतो आणि एवढंच नाही की तू ऑफिसमध्ये डिझाईनचं काम पूर्ण करत होत आणि तेव्हा सुद्धा मी 1000 वेळेस तुला समजावून घेतलं आणि बघ ना अगं विचार कर, जेव्हा तुमच्या घरावर जप्ती आली होती तेव्हा सुद्धा तुमच्या पाठीशी मीच उभा राहिलो होतो। तेव्हा आता लगेच कला म्हणते की हो 100% बरोबर आणि आता मनात म्हणते की चांदेकरला जे काही पैशांचा चेक आहे तर तो मला परत करायचा होता, तो विचार मी केला तर तो विचार अगदी बरोबर होता, हे मात्र आज याने बोलून दाखवून दिले, बरं झालं। आणि याने मात्र बोलून आता दाखवून दिले की याला याच्या पैशांची गरज आहे, याच्या बोलण्यातून आता सर्व काही समजले, मग याचे आता मला पैसे परत द्यावेच लागतील, याचा कला विचार करत असते। तर अद्वैत लगेच तिला म्हणतो की काय ग काय झाले, बोल ना आता काहीतरी, का शांत बसलीस, अच्छा काहीतरी असं म्हण ना, का थांबलीस। तेव्हा आता कला म्हणते की हो चांदेकर, अरे जर तसं असेल तर मला सुद्धा तुझ्या उपकारांच्या ओझ्याखाली नाही राहायचं, बरं ठीक आहे उद्याच्या उद्या मी तुझ्या सगळ्या काही वस्तूंची परतफेड कशी करते ते। तेव्हा आता अद्वैत तिच्याकडे बघत असतो। अद्वैतला नेमकं एक सांगायचं असतं आणि आता कलाने दुसरा गैरसमज करून घेतलेला असतो। कला तर रागावते आणि अद्वैत तिच्याकडे बघत असतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता कला मात्र जे काही पैसे अद्वैतचे द्यायचे आहे तर ते द्यायला चांदेकरांच्या घरी येते। तेव्हा आबा कलाला बघून खूप खुश होतात। सगळेजण आता कलाकडे बघत असतात। तर कला तो पैशांचा बंडल आता अद्वैतचा हात धरते, अद्वैतच्या हातामध्ये देत म्हणते की हे बघ, जेव्हा तू आमचं घर वाचवलं होतं तर ते हे तुझे पैसे। तेव्हा आता सरोजला लगेच राग येतो। सरोज म्हणते की काय ग, स्वतः तर घर सोडून गेली होती, मग अगं सुखाने जगून दे ना चांदेकरांना। तेव्हा आता कला म्हणते की मी परत नातं जोडायला नाही तर पैसे देऊन उपकारांची जी परतफेड आहे ना तर ती येथे करायला मी आले होते। तेव्हा अद्वैत कलाकडे बघत असतो आणि कला अद्वैतकडे, आणि सरोजचा मात्र आता हे सर्व बघून खूपच जळफळाट होतो। कला अद्वैतकडे बघून हसते। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।